महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात सध्या टीईटीच्या संदर्भात सखोल चर्चा होताना दिसते आहे. या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांना सभागृहामध्ये महत्त्वाचा असा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेले आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विधानसभा तिसरे अधिवेशन 2025 तारांकित प्रश्नोत्तर यादी गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 या अनुषंगाने एक महत्त्वाचा असा प्रश्न जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया टीईटीच्या संदर्भात विचारलेला महत्त्वाचा असा प्रश्न. राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनिवार्य करण्यात आल्याबाबत सन्माननीय सदस्य डॉक्टर नितीन राऊत, श्री अमीन पटेल, श्री असलम शेख, श्री नानाभाऊ पटोले, श्री संजय मेश्राम, श्री विकास ठाकरे, श्री अबू आझमी, श्री मोहन मते, श्री शेखर निकम, श्री पराग शाह, कॅप्टन आर सेल्वन, ॲडव्होकेट पराग अळवणी, श्री नरेंद्र मेहता, श्री नारायण कुचे, श्री अनिल पाटील, श्री संजय केळकर, श्री योगेश सागर, श्री विक्रम पाचपुते, श्री सत्यजित देशमुख, श्री अभिजित पाटील इत्यादी सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न विचारला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय? पहिला प्रश्न होता, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनिवार्य करण्यात आलेली असून राज्य शासनाच्या दिनांक 30 जून 2016 रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक 13 डिसेंबर 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी सेवेत कायम करणे व पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा आवश्यक करण्यात आलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही राज्यांकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. हे खरे आहे काय? या प्रश्नाच्या संदर्भात श्री दादाजी भुसे यांनी दिलेलं महत्त्वाचं उत्तर आपण जाणून घेऊया. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या न्याय निर्णयानुसार इयत्ता 1 ते इयत्ता 8 साठी नियुक्त असलेल्या व ज्यांचा सेवा कालावधी 5 वर्षाहून अधिक शिल्लक आहे अशा बिगर अल्पसंख्याक शाळातील सर्व कार्यरत शिक्षकांना 2 वर्षे कालावधीच्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 5 वर्षाहून कमी सेवा कालावधी शिल्लक असलेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी त्यांना सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या मानकानुसार राज्यात दिनांक 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयान्वये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. दिनांक 30 जून 2016च्या परिपत्रकान्वये दिनांक 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनी सदर परीक्षा उत्तीर्ण व्हावी यासाठी 3 संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार आता सर्व शिक्षकांना सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाविरुद्ध काही राज्यांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे किंवा कसे याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
यातलं एक वाक्य पुन्हा मी अधोरेखित करतो आहे. ते वाक्य आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार आता सर्व शिक्षकांना सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदत आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता, असल्यास शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मध्ये तांत्रिक प्रशासकीय अडचणीमुळे 2024 मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि 2025 मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या दोन्ही वर्षाचे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षेच्या संधीपासून वंचित राहिले असल्याची बाब निदर्शनास आली आहे. हेही खरे आहे काय? याबाबत काय उत्तर आहे ते आपण जाणून घेऊया. टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारास पुढील परीक्षा देण्याची मुभा आहे. शिवाय पात्र ठरलेला उमेदवार वाढीव गुणांसाठी पुनश्च परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे टीईटी 2025 परीक्षेच्या संधीपासून उमेदवार वंचित राहिले असल्याची बाब निदर्शनास आली नाही. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, असल्यास शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी द्यावा. शिक्षकांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून शिक्षण विभागाने मुक्त करावे. परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक शिक्षकास 6 महिन्यांची विशेष रजा मंजूर करावी. पात्रता संपादन करण्यास अपयश आले तर शिक्षकांना 2 वर्षानंतर डीम्ड क्वालिफाईड समजण्यात यावे. अशा विविध मागण्या शिक्षक संघटनांनी केल्या आहेत. हेही खरे आहे काय? या संदर्भातलं उत्तर आहे, शिक्षक संघटनांनी या संदर्भात मागण्या केल्या आहेत. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करण्याबाबत दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. शिक्षकांना अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून वर्षातून 2 वेळा टीईटी परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतरचा चौथा प्रश्न, तसेच इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी वा त्या दरम्यान जारी केलेल्या आदेशानुसार 2 वर्षाच्या आत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सक्तीची निवृत्ती देण्याचा उल्लेख आहे. हेही खरे आहे काय? अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार असे पत्र निर्गमित केल्याचे दिसून येते. तथापि त्या विभागाने सदर पत्र दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी अधिक्रमित करण्यात आले आहे. त्यानंतरचा आहे 5वा प्रश्न, असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याची बाब केंद्र शासनाच्या व राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब आहे. याबाबत राज्यास हस्तक्षेप करता येत नाही. सबब माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात केंद्र शासनाकडून व राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. शिवाय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाविरुद्ध पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यास विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या विभागाने सदर प्रकरण पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यास योग्य नसल्याचे अभिप्राय दिले आहेत. 6वा प्रश्न होता या संदर्भात, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? आणि त्याचं उत्तर आहे, प्रश्न उद्भवत नाही. टीईटीच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी महत्त्वाचे असे प्रश्न उपस्थित केलेले आहे. या प्रश्नांना सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं हे उत्तर आहे. सदर प्रश्न आणि उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.